निखिल कलगुटकी खून प्रकरणातील संशयित आणि मोक्कातील मागील 7 महिन्यांपासून पसार असलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. अमन समीर मुल्ला, वय वर्ष 20, राहणार हडको कॉलनी, सांगली, सध्या राहणार ढेरे गल्ली, मिरज, असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरज पंढरपूर रस्त्यावरील डॉक्टर A.N. गायकवाड रुग्णालय परिसरात सदरची कारवाई केली. आणि या घटनेची माहिती अशी की दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी मिरजेत निखिल विलास कलगुटकी, राहणार वडरगल्ली, मंगळवार पेठ, मिरज याचा खून करण्यात आला होता. यामध्ये पोलीस तपासात 15 संशयित आणि 2 अल्पवयीन युवक यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील संशयितांनी यापूर्वी संघटितपणे गंभीर गुन्हे केले असल्याचं समोर आले आणि त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यापासून संशयित अमन मुल्ला हा पसार होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक मिरज शहरातील सांगलीकर मळा परिसरात गस्त घालत असताना त्यांनी मोक्कातील पसार असणारा संशयित अमन मुल्ला हा डॉक्टर गायकवाड यांच्या रुग्णालय परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळात संशयित मुल्ला हा तेथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा तपास विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.